तर आज मी ना तुम्हाला टिफिनसाठी दोडक्याची अशी छान स्वादिष्ट चवदार भाजी बनवून दाखवणार आहे। बहुतेक लोकांना दोडक्याची भाजी खायला आवडत नाही, पण अशा पद्धतीने जर तुम्ही ही दोडक्याची भाजी बनवली ना तर खात्री देऊन सांगते तुम्ही खूप आवडीने खातात आणि ज्यांना दोडका आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील। तर पाहू शकता इतकी छान दाटसर आणि चवदार तरीवाली ही दोडक्याची भाजी बनवलेली आहे। घाई असेल किंवा टिफिनला भाजीला काही नसेल तर अशा वेळेस तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा। तर चला बनवूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। तर इकडे मी थोडासा दोडका बारीक असा कट करून घेतलाय। वरच्या शिरा काढून घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मासे काप करायचे। आवडीनुसार तुम्ही मग याचे काप करा। तर इकडे मी थोडा दोडका घेतलाय, अगदी टिफिनसाठी भाजी आहे। थोडीशी कोथिंबीर आहे, इकडे मी कांदा टमाटर चिरून घेतलेला आहे, कढीपत्त्याची पानं, 2 बारीक कांदे चिरून घेतलेत, 1 बारीक टमाटर चिरून घेतले आणि इकडे मी शेंगदाणे लसूणचा कूट केला। शेंगदाणे लसूण थोडेसे भाजायचे आणि मग त्याचा छानपैकी असा कूट करायचा, याने खूप छान चव येते। पॅनमध्ये तेल तापत ठेवायचं, याच्यामध्ये थोडेसे चिमूटभर जिरे टाकायचे, कढीपत्त्याची पानं टाकायचे। आता इकडे मी जिरे आणि कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेत। थोडंसं हे तडतडून झालं की याच्यामध्ये आपण कांदा टमाटर जे चिरून घेतले ते सोबतच टाकून घ्यायचं। 2 कांदे आणि 1 बारीक टमाटर चिरून घेतलेला आहे आणि याला चांगलं असं परतून घ्यायचं। जोपर्यंत याचा कच्चापणा दूर होत नाही किंवा याचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत याला परतून घ्या। खूप मस्त भाजी लागते, स्पेशली तर ही टिफिनसाठी खूप उत्तम भाजी आहे, कारण थोड्याशा साहित्यामध्ये होते आणि झटकेपट होते। तसं बघायला गेलं तर दोडक्याचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात, भरलेला दोडका वगैरे, ते सुद्धा मी चॅनलवर अपलोड केलं आहे, बघू शकता तुम्ही। आता हे कांदा टमाटर थोडंसं परतून झालं की आपण याच्यामध्ये थोडेसे बेसिक मसाले टाकायचे जे आपल्या रोजच्या वापरण्यातले आहेत। तर थोडंसं जरा ह्याला परतून घेते। शेंगदाण्यामध्ये कसं मी लसूण टाकलंय, तिकडे सोबत तुम्ही थोडीशी अद्रक टाकली तर अद्रक लसूणचा कूट वेगळा टाकायची गरज नाही। आता कांदा टमाटर परतून झाले, याच्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट टाकले, आवडीनुसार मग इकडे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। तर 2 चमचे लाल तिखट टाकले, अर्धा चमचा मी इथे गरम मसाला पावडर टाकलाय, अर्धा चमचा इकडे मी धना पावडर टाकणार आहे, अर्धा चमचा इकडे मी हळद टाकलेली आहे। आता इकडे धना पावडर टाकून घेतलं। सगळं साहित्य थोडं थोडंच टाकले, कारण भाजी ही थोडीच करायची, म्हणजे टिफिनपुरती आपली भाजी असते ना तसं। आता हे सगळे मसाले कांदा टमाटे जिरे कढीपत्ता सोबत चांगलं परतून घ्यायचं आणि याला तेल सुटेपर्यंत मंद गॅसवर परतून घ्यायचं। पाहू शकता किती छान असं हे तेल सुटायला लागले। अगदी स्लो गॅस ठेवायचा, नाही तर मसाला चिटकू शकतो। आता ह्या स्टेजवर आपण काय करायचं, जो शेंगदाण्याचा आणि लसणाचा कूट केला आहे त्याच्यामधला याच्यामध्ये टाकून घ्यायचा। हे असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा स्लो गॅसवर। मग शेंगदाण्याचा कूट आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। हे बघा, शेंगदाण्याचा इथे मी बारीक कूट केला आहे, लसूण टाकलेला आहे आणि हा उरलेला कूट ठेवून देते, कारण जास्त झाला आहे तो, एवढा पुरेसा आहे। थोडंसं थेंबर पाणी टाकायचं, म्हणजे कसा मसाला चांगला परतला जातो न चिटकता। अगदी थोडंच पाणी टाकायचं, मसाल्याची ग्रेव्ही छान होती मग। हे पाहू शकता मस्त आता शेंगदाणे लसणाचा कूटसुद्धा टाकला आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा आपण अंदाजे इथे टाकून घ्यायचं, म्हणजे सगळे मसाले मिठामध्ये म्हणजे मसाला मीठ एकदम छानपैकी परतलं जातं। तर हे पाहू शकता मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे। याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत असा मसाला परतून घ्यायचा। पुन्हा एकदा ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि मग आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, आपण जे कापून ठेवलेले दोडके आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं। दोडक्यासोबत तुम्ही एक बटाटा बारीक चिरून टाकलं तरीही छान लागते भाजी। त्याच्यामध्ये मी आता दोडके टाकून घेते। हे बघा, हे पातळ मस्त काप केलेत आहेत दोडक्याचे। दोडका हा खूप हेल्दी आहे, थंडावा आहे याच्यामध्ये, तर नक्की उन्हाळ्याच्या दिवसात ही भाजी नक्की ट्राय करा। मिक्स करून घेते, सगळे मसाल्याची कोटिंग ह्या दोडक्याला लागली पाहिजे। हे पाहू शकता चांगलं आता मिक्स करून घेतलेलं आहे।
जर तुम्हाला रस्सा हवा असेल तर पाणी टाकून याचा रस्सा करू शकता. मी थोडंसं अगदी थोडं पाणी टाकले, कारण दोडका कसा कच्चा असतो नॉर्मल तेल ते तो वाफेवरच शिजतो, पण थोडासा रस्सा असला की बरं वाटतं जरा, म्हणजे एकदमच सुक्की नको आहे. त्यामुळे मी थोडासा रस्सा ठेवणार आहे. आणि आता मंद गॅसवर ठेवायचं, झाकण ठेवायचं आणि 1-2 वाफेमध्येच ही भाजी तयार होते. आता एक वाफ झाली की चेक करायचं. पाहू शकता तुम्ही किती मस्त आपली ही दोडक्याची भाजी खमंग टेस्टी अशी गावरान पद्धतीने केलेली आहे. कारण गावाकडं असे लोक लसूण मिरची मीठ शेंगदाणे वाटलं की झाल्या भाज्या तयार. हे बघा आता छानपैकी आपली ही दोडक्याची भाजी शिजत आहे. परत एकदा झाकण ठेवायचं, थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून आणि मग झाकण ठेवायचं. ह्या भाजीची खरी चव ना लसूण आणि शेंगदाण्याच्या कूटमुळे येते. ते बघा सुंदर असा रंग आलेला आहे, तेल सुटलेलं आहे आणि तरीबाज घट्ट दाटसर अशी ही आपली दोडक्याची भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी. इकडे मी आता गॅस बंद करते. अगदी 5 मिनटात ही भाजी तयार होते. चला आता भाजी ही तयार झाली, गॅस बंद करते आणि जितक्या पण वाफा राहिल्यात त्या सगळ्या आपण थंड होऊन द्यायच्या गॅस बंद करून. आता ह्या वाफा निघेपर्यंत झाकून ठेवायचं आणि मग आता चेक करायची. आपली भाजी झालेली आहे बऱ्याचपैकी थंड. तर पाहू शकता आपली ही भाजी किती सुंदर झालेली आहे, टेस्टी वाटते. खाता क्षणी भूक वाढली आहे. गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही ही भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा. हे बघा किती सुंदर अशी ही भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी. शेंगदाणे लसूणचा कूट टाकलेला आहे, दाटसर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. टिफिनसाठी खूप उत्तम भाजी आहे. चला आपण याला प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. तर गरमागरम ही दोडक्याची भाजी ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. सकाळच्या घाईमध्ये तुम्ही ही भाजी सहजपणे बनवू शकता. फक्त लसूण शेंगदाण्याचा कूट करून ठेवायचा आणि ही भाजी भातासोबत, पोळ्यासोबत, भाकरीच्या ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते. सोबत कांद्याची पात, लोणच्याची फोड असं अप्रतिमच लागते. तर मस्त झालेली आहे भाजी. आता मी खाऊन घेणार आहे. तुम्ही पण सगळे या खायला आणि अशी ही भाजी दोडक्याची नक्की ट्राय करून बघा. आणि स्पेशली त्यांना तरी द्या ज्यांना हे दोडका आवडत नाही, आवडीने खातील. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही दोडक्याच्या भाजीची रेसिपी? अशा पद्धतीने करून बघा. आवडले तर लाईक करा, चॅनलला सबस्क्रायबर करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्रायबर करा. जरा वेळ कमी भेटतो त्यामुळे व्हिडिओ बनवायला जमत नाही, पण जसं मला वेळ भेटेल तसे मी व्हिडिओ अपलोड करत राहीन तुमच्यासाठी. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत. आपल्या चॅनलवर तुम्हाला गावरान सोप्या पद्धतीच्या रेसिपी बघायला भेटतील. तर कशी वाटते ही दोडक्याची मसाला भाजी? स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या. भेटते मी